नमस्कार, माझं नाव आहे सुरेश. मी जुन्या कापडांपासून, जुन्या साड्यांपासून, जुन्या चादरीपासून गोधड्या बनवायचं काम करतो. अशीच मला आज एक गोधडी शिवायसाठी आलेली आहे. तर चला पाहूयात कस्टमरने आपल्याला काय काय दिले आहेत ते. तर हे पाहू शकता, कस्टमरने आपल्याला साड्या दिलेल्या आहेत आणि जे खिडकीचे कवर आहेत ते दिलेले आहेत. खालीवर लावायसाठी 2 साड्या आहेत, आतमध्ये टाकायसाठी 2 साड्या आहेत आणि हे जे कवर आहेत, खिडकीचे कवर, ते कस्टमरने आपल्याला 4-5 दिलेले आहेत. ह्या कवरचे आता आपल्याला धडपे बनवायचे आहेत आणि साड्यांचे पण आपल्याला धडपे बनवायचे आहेत. तर चला मग आता हे जे कवर्स आहेत, ह्यांना जे काही जाड भाग असतील ते जाड भाग आता आपल्याला काढून टाकायचे आहेत व साड्यांनाही जे काही लेस असतील, फॉल असतील, ते पण आता आपल्याला सगळे काढून टाकायचे आहेत. खिडक्यांचे जे कवर असतात त्यांना रिंग असते जाड, तर हे पहा, याप्रमाणे मी हे रिंग्स काढून टाकलेले आहेत. जे काही जाड भाग होता तो पण मी आता कट करून टाकलेला आहे. जाड भाग सगळा काढून झाल्यानंतर आता आपल्याला साड्यांचे धडपे बनवायचे आहेत आणि जे काही खिडक्यांचे कवर होते त्यांचे पण आता आपल्याला धडपे बनवायचे आहेत. तर पहा, सर्वप्रथम मी साडीचा धडपा कशा पद्धतीने बनवत आहे. जी साडी आहे त्या साडीला आपल्याला 2 फोल्ड करायचं आहे. साडीला 2 फोल्ड करून आपल्याला मधोमध टीप मारायची आहे. तर पहा, मी साडीला 2 फोल्ड कसं केलेलं आहे. याप्रमाणे आपल्याला साडीला 2 फोल्ड करून बरोबर याप्रमाणे शिलाई मधोमध चालवायची आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करत जावा, कमेंट करत जावा, शेअर करत जावा आणि मी गोधड्या कशा शिवतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे पहा, या धडप्याला मी मधोमध साडीला 2 फोल्ड करून कसं टीप मारलेली आहे ते. साडीला 2 फोल्ड करून शिलाई मारून झाल्यानंतर त्याचा जो काही बंद भाग असतो तो बंद भाग आपल्याला पूर्णपणे कापून टाकायचा आहे, म्हणजे आपल्याला एक साडीचा पूर्ण धडपा मिळेल. तर हा धडपा मी तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे. तर हे पाहू शकता, हा धडपा साडीचा 2 फोल्ड केलेला किती मस्त दिसत आहे. आणि जे काही आपले खिडकीचे कवर होते त्यांचे पण धडपे मी याप्रमाणे बनवून घेतलेले आहेत. आता आपले धडपे बनवून झाल्यानंतर आता आपल्याला गोधडी भरायची आहे. तर हे पाहू शकता, खिडक्यांचे जे कवर होते त्याचे 2 धडपे बनवलेले आहेत. आतमध्ये टाकायसाठी आपल्याकडे 2 साड्या आहेत आणि खालीवर लावायसाठी 2 साड्या आहेत. याचा अर्थ असा की आपल्याला 6 पदरची गोधडी आता बनवायची आहेत. तर चला, मी आता गोधडी भरायला सुरुवात करतो. गोधडी भरत असताना आपल्याला सर्वप्रथम जी खालीवर लावायची आहे ती पहिली साडी आपल्याला ठेवायची आहे व नंतर आपण जे काही आतमध्ये टाकायसाठी धडपे बनवले होते ते धडपे आता त्या साडीच्या वरती ठेवायचे आहेत व शेवटी आपल्याला जी काही वर लावायची साडी होती, आपला वरचा पदर, तो आता आपल्याला ठेवायचा आहे. याप्रमाणे आपल्याला तो वरचा पदर मी ठेवलेला आहे. ही लांब बाजू आहे. तर या लांब बाजूला पहा मी कशा पद्धतीने शिलाई मारत आहे. शिलाई मारत असताना आपल्याला प्रत्येक साडी मोजायची आहेत. आपले 6 पदर आहेत, तर 6 पदर आपल्याला मोजायचे आहेत व आपल्याला शिलाई चालवायची आहे. तर हे पाहू शकता, ज्याप्रमाणे ही लांब बाजू आहे, लांब बाजूला मी अशी शिलाई चालवत आहे. एकही साडी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही आहे. ही लांब बाजूला मी पूर्णपणे शिलाई मारून घेतलेली आहे. तर पहा, मी आता या गोधडीला कशी फिरून घेतो आडव्या साईडला. ही लांब साईड आहे. ज्या पद्धतीने गोधडीला झटकून आपण आडव्या साईडला फिरून घ्यायची आहे. आता आपल्याला आडव्या साईडला शिलाई चालवायची आहे. आडव्या साईडला पण शिलाई मारत असताना पूर्ण साड्या आपल्याला मोजायच्या आहेत. म्हणजे आपल्या 6 साड्या होत्या, तर 6 साड्या पूर्ण मोजायच्या आहेत व त्यावरती आपल्याला शिलाई चालवायची आहे. ज्याप्रमाणे आपल्याला शिलाई चालवायची आहे. तर ही आता आपली जी काही लांब बाजू होती त्या साईडला पण माझी शिलाई मारून झालेली आहे आणि आता ही आडवी बाजू आहे. आडवी बाजूला पण शिलाई मारत असताना एकही पदर आपल्याला आतमध्ये सोडायचा नाही, कारण एक जरी पदर आपला आतमध्ये सुटला तर आपली साडी गोळा होणार आतमध्ये व आपली शिलाई व्यवस्थित येणार नाही. तर हे पाहिजे, याप्रमाणे मी आडवी टीप पण आता मारून घेतलेली आहे. गोधडी शिवत असताना आपल्याला पहिल्यांदा आडव्या टिपा मारायच्या आहेत
तर हे पहा, याप्रमाणे मी आडव्या टिपा मारत आहे या गोधडीला. तर हे बघा, याप्रमाणे मी या गोधडीला पूर्ण आडवी टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला या गोधडीचा जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला आता कट करून टाकायचा आहे. त्यासाठी आता आपल्याला गोधडीला 2 फोल्ड करायचं आहे. ही गोधडीची लांब बाजू आहे. लांब बाजूला 2 फोल्ड करून जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आता आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर तुम्ही हे बघा, आम्ही कशा पद्धतीने ह्याचा एक्स्ट्रा भाग कट करत आहोत. ही लांब बाजू आहे. पाहू शकता ही गोधडी किती लांब आहे. 7.5 ते 8 फूट लांबी आहे या गोधडीची आणि जवळजवळ 6 फूट रुंदी आहे. जो काही लांब साईडचा हा खालचा एक्स्ट्रा भाग आहे, तर तुम्ही पहा, याप्रमाणे आम्ही हा एक्स्ट्रा भाग कट करत आहोत. हा एक्स्ट्रा भाग कट करून झाल्यानंतर गोधडीला आपल्याला आडव्या साईडला 2 फोल्ड करायचा आहे. आडव्या साईडने पण जो काही एक्स्ट्रा भाग असेल तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर हे बघा, याप्रमाणे आम्ही आडव्या साईडला पण जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आता आपण कट करत आहोत. आता चारी कोणे आपले गोधडीचे व्यवस्थित कापले गेलेले आहेत. आता आपल्याला या गोधडीला बॉक्स बनवायचे आहेत. तर हे बघा, याप्रमाणे आपण 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स गोधडीवरती बनवतो. तर चला आता मी पूर्ण गोधडीला या प्रकारे बॉक्स बनवून घेतो. तर हे बघा, या पूर्ण गोधडीला मी असे 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता ही गोधडी किती सुंदर झालेली आहे ती. या गोधडीला मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर हे पाहू शकता ही गोधडी किती लांब झालेली आहे. रुंदीला पण खूप मोठी आहे आणि बॉक्स पण आपण खूप छान बनवलेले आहेत. ही या गोधडीची उलटी बाजू आहे. उलटी बाजू पण खूप सुंदर झालेली आहे. आता आपल्याला या गोधडीला शेवटचं काम आहे ते पट्टी लावायचं. तर चला आता आपण पट्टी लावायला सुरुवात करूयात. पट्टी लावायसाठी आपल्याला 7 ते 8 इंचाची पट्टी घ्यायची आहे याप्रमाणे आणि जेवढ्या इंचाची आपल्याला बॉर्डर बनवायची आहे त्यानुसार आपल्याला टीप मारायची आहे. मी 2 इंचाची बॉर्डर बनवतो म्हणून मी 2 इंच सोडून टीप मारत आहे. ही टीप मारून झाल्यानंतर या गोधडीला आपल्याला उलटी करून ही बॉर्डर आपल्याला फिरवून घ्यायची आहे. बॉर्डरला याप्रमाणे फोल्ड करायचं आहे आणि पहिली जिथं आपण टीप मारली होती त्या टिपेवरतीच ही बॉर्डरला फोल्ड करून तिथंच टीप आपल्याला मारायची आहे. ही टीप मारून झाल्यानंतर याच बॉर्डरवरती एका बॉर्डरवरती आपल्याला 3 टीप मारायच्या आहेत. तीन टीप मारल्याने आपली बॉर्डर कडक होईल व दिसायला पण छान दिसेल आणि बॉर्डर निसटणारही नाही. तर याप्रमाणे आपल्याला ही तिसरी टीप या बॉर्डरवरती मारायची आहे. तर या पद्धतीने माझी ही पूर्ण गोधडी आता शिवून रेडी झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता या गोधडीला किती छान लुक आलेला आहे. तर प्लीज तुम्हाला माझे जे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.